तर ह्या पुलाचं काम आपण बघता येते माझ्या पाठीमागे पुलाचं काम अगदी प्रगतीपथावर चालू आहे. तर इथे उद्या पालखीचं प्रस्थान ह्याच मार्गे आळंदीमधनं पालखी बाहेर पडणार आहे, त्यासाठी हे पालखी काम चालू आहे. आणि इंद्रायणी जे पात्र होतं काल भरून वाहत होतं ते थोडंसं त्याची पातळी कमी झाल्यामुळे ते काम आहे. तर इथे बघू शकता लोकांना इथे बॅरिगेट्सद्वारे इथेच वारकऱ्यांना थांबवण्यात आलेलं आहे. तर चला आपण वारकऱ्यांशी जरा संवाद साधूया, काय त्यांच्या भावना आहेत नेमकं. दरवर्षी हा जो असतो पूल सर्वांसाठी खुला असतो, तर यावर्षी हा पुलावरती पूर्ण पाणी आल्यामुळे हे पूल बंद करण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत आहे तिथे महाराष्ट्रातून देशातून आलेले वारकरी, तरी त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार, बोला की. आंबेडकर बनून येत होतं आम्ही आलो. रामकृष्ण हरी. नाव सांगा. ज्ञानेश्वर रामराव पंढरकर. कुठून आलात तुम्ही? सावंगी खुर्द परभणीतून. काय वाटते, काय भावना आहेत की दरवर्षी हा पूल सर्वांसाठी खुला असतो, इथून खुला पालखी असतो. बाहेर पडते, प्रस्थान होतं, हो. यावर्षी तुम्हाला इथे थांबवण्यात आलेलं आहे, काय भावना आहे? आम्हाला ते पुला पाण्यामुळे थांबवण्यात आलेलं आहे इथं. काय वाटतं तुम्हाला? काय आम्हाला दुःख व्यक्त किती होतं. वर्षापासून वारी करता तुम्ही? आम्ही 4-5 वर्षापर्यंत करतो. त्याच्या आधी कवा असं झालं होतं का इथे? या आत्तापर्यंत नाही झालेलं. तुम्ही काय सांगा? दादा, सकाळपासून इथं थांबले आम्ही. इथं आम्हाला माऊलीचं दर्शन नाही, काहीच नाही. अडचण आले, हे बोलता पूल तुटलं, हे झालं, काय झालं, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही लांबून लांबून आले, अकोला फेकोला यवतमाळ जालन्यापासून आले, जळगाव पिळगाव अहमदनगरपासून आले, लांब लांबून आले. काय अडचण आहे, काय टेन्शन तुम्हाला सांगा. एक पूल तुटला आहे, जुना पूल तुटला आहे, नाव पूल चालू आहे ना, तू जाऊ दे ना आम्हाला. मग काय अडचण तुम्हाला? प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अशाच आहेत की बाबा ह्या एक पुलाचं काम चालू आहे, पण बाकीच्या पुलाचं काय प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाची समस्या आहे ना, कारण एवढे लांबून लांबून लोक आलेत दर्शनासाठी, तर बाबा प्रत्येकाला वाटते ना दर्शन घ्यावं, बरोबर आहे ना. कारण कसं आहे, हा एक मान्य आहे सगळ्यांना की हा एक पूल तुटला, पण पलीकडल्या पुलावरून काय प्रॉब्लेम आहे जाण्याचा. कारण एवढे लोक थांबले इथं कशासाठी, दर्शनासाठी थांबलेत ना. हां होते ना, मग आज खुल्ले झाले तर मग सोडायला पाहिजे ना त्यांनी. कारण एवढ्या लांबून लोक आले कशासाठी, दर्शनासाठी झालेत ना. सगळ्या सर्वांची एवढी प्रतिक्रिया आहे की बाबा बाहेर जायला प्रवेश म्हणजे रस्ता खुला करावा. भरपूर वर्षापासून वारी करतो आम्ही, पण यंदा असं झालं की आतापर्यंत नदी काही एवढी मोठी आली झाली नव्हती. खरंच पांडुरंगाची ज्ञानेश्वर माऊलीची कृपा की आज इंद्रायणी नदीला संपूर्ण देऊन टाकले आणि स्वच्छ केले. स्वच्छ केल्याबद्दल आता माऊलीचं प्रस्थान काही वेळामध्ये होऊन जाईल. तर आम्ही दर्शनासाठी आलो होतो, पण आज आम्हाला तिकडे काय जाण्यात आलं नाही, म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेऊन आमची 1 नंबर दिंडी आहे रथाच्या पुढं वास्कर माझ्या दिंडीमध्ये येतो आम्ही दरवर्षी. कुठून आलात तुम्ही? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो. किती वर्षापासून वारी करता? 15-16 वर्ष झालं बघा. याच्या आधी कवा असं झालं होतं का हे पूल बंद कधी? असं कधी झालं नाही आणि हे पहिल्यांदाच बघण्यात आलं आम्हाला. काय भावना आहेत? आपल्याला सोडलं नाही, थांबवलं इथं, तिकडे त्या लोकांना तिकडे थांबवलं, या लोकांना थांबवले. आता भावना का आमची बक्कळ इच्छा आहे की जावं पांडुरंगाकडे दर्शन घ्यावं, माऊलीचं दर्शन घ्यावं. आम्हाला इकडे येण्यासाठी जाण्यासाठी, पण आता प्रशासनमुळे आम्हाला काही तिकडे जाता येत नाही. जर माऊलीच्या मनामध्ये नसलं तर आम्हाला तिकडे जाण्यासाठी, तर आतापर्यंत पावसाचे पण हे होतं ना, वृष्टी जास्त होत होते, त्याच्यामुळे आता उघड पण दिलेले पण जाऊ देत नाहीत आपल्याकडे. अशा शिवाय आमच्या मला वाटतं पर्याय व्यवस्था प्रशासनाकडे करायला पाहिजे होती का काय? करायला पाहिजे होती ना. आता आधी विचार केला तर इंद्रायणी नदीला म्हणलं तर खूप घाण वगैरे झालेले होते. आता माऊलीच्या जसं की आमची आता परवा असली काळजी वगैरे आहे, तर त्या टाईपमध्ये म्हणलं तर आज 5 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. नंतर इंद्रायणी नदीला पाऊस आल्यामुळे स्वच्छ पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर आता पूर्ण काल तर पूर्ण वरून जात होती पुलावून नदी, तर आजच्या तारखेमध्ये असं आहे की पूर्ण पूल वगैरे उघडा झालेला आहे. तर आम्हाला पलीकडे जाऊ द्यायला पाहिजे होतं. असं तर आळंदीमध्ये कधी पोहोचला इथे? आळंदीमध्ये आम्ही काल आलेलो आहे. काल सकाळी कधी आला तुम्ही? काल दुपारी आलेलं आहे. तुम्ही आले तेव्हा परिस्थिती कशी होती? भयंकर होती. भयंकर होती. पाऊस होता, रात्रभर दिवसभर पाणीच होतं. पण आज असं करण्यात आली इथे किंवा काय असं कुठे थांबला तुम्ही रात्री? आम्ही इथं PMT बस स्टँड आहे, तिथं आम्हाला राहायला दिलेलं आहे कॉम्प्लेक्स, सोय केली प्रशासनाकडनं. हां. मी पहिलीच वेळ आलो आहे. 4 तारीखला इथं आलो आहे मी. पाहिलं तर इंद्रायणी इतकी गलीच होती, इतकं घाण होतं. देवाला इकडं त्या घाणीतून यायचं नव्हतं.
म्हणून हे निसर्गाने कोप केला आणि ती इंद्रायणी सगळी धुवून निघाली. आता धुतल्यानंतरच तो आपला माऊली आपली इकडे प्रस्थान होणार. आणि आता याच्यानंतर प्रशासनानं हे ब्रिज लवकरात लवकर उंच करावं. याच्यानंतर असा प्रसंग आमच्या माऊलींच्यावरती येऊ नये, थांबायचा, तिष्ठत बसायचा. खूप 2-3 दिवस झाले लोक असे तिष्ठत बसलेले आहेत तिथं. अशीच माझी प्रशासनाला विनंती आहे. मी कर्नाटकमधून बेळगावमधून आलेलो आहे. थँक्यू.